Hi guys, welcome back to Audio Jungle. जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो, एकदम कडक विषयाड व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीट्स इफेक्टवरती बनवलेला आहे भावांनो. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे भावांनो. जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडीपिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडीपिकची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच भावांनो, आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यासोबतच भावांनो, आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. Hey y'all, come look at this. जीव झाला येणा पिसारा रात जागलं मुरतीस भारती फिरतो माग मागलं जादूवंतर कुणी सपनत जाग हपणी नशिबी भोगाचा कामना मला चांगला मला चांगला ओके, तर चला भावांनो, तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. तर भावांनो, इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे भावांनो दिसून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन भावांनो आपले ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर भावांनी वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायचे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपलं मटेरियलचं फोल्डर भावांनो इथून सिलेक्ट करायचं आहे आणि आपली फर्स्ट इमेज भावांनो इथून ॲड करायची आहे. 3 डॉटवरती जाऊन भावांनो फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावांनो ट्रिम करायची आहे. तर भावांनो 2 बीटच्या मध्ये अशाच प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावांनो मी इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ भावांनो स्किप करतो. ओके, तर चला भावांनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळ्या इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर आपण इथून थोडंसं भावांनो पुढे येऊया. कुठपर्यंत भावांनो, तर आपण भावांनो इथपर्यंत थोडेसे भावांनो लहान लहान इमेजेस ॲड केलेले आहेत. इथून मागे भावांनो थोडेसे मोठे इमेजेस आहेत. तर इथली भावांनो एकदम मोठी जी इमेज आहे बरोबर भावांनो इथे तुम्ही बघू शकता 13.29 ते 17.26च्या मध्ये भावांनो एकदम मोठी इमेज आहे. त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. भावांनो लेअरवरून भावांनो ती इमेज आहे ती डुप्लिकेट लेअर करायची आहे आणि भावांनो आपली जी बीट आहे बरोबर 13.61 सेकंदाची जी बीट आहे तिथून थोडंसं पुढे यायचं आहे. मॅक्झिमम बरोबर भावांनो आपण 14-17पर्यंत येऊया आणि वरची लेअर भावांनो इथून लेफ्ट साईडून ट्रिम करायचे आहे. त्याच्यानंतर भावांनो खालच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि खालच्या लेअरची ऑपेसिटी बरोबर 50 ठेवायची भावांनो. इथून आपण 50 ऑपेसिटी ठेवून घेऊया. त्याच्यानंतर भावांनो वरच्या लेअरवरती यायचं आहे, त्याची भावांनो थोडीशी साईज भावांनो कमी करायची आहे बरोबर. आपण इथून वेळ तर त्याची 700 ठेवून घेऊया. इथून बॅक यायचं आहे भावांनो, बॉर्डर अँड शॅडो त्याची ऑन करायचे आहे, त्याची स्ट्रेंथ बरोबर 10 ठेवायची भावांनो आणि कलर सिम्पली भावांनो व्हाईट करायचं आहे. त्याच्यानंतर भावांनो आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली भावांनो आपला शेकीपॅड प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपले बेटमार्कवरती यायचं आहे आणि पहिल्या इमेजला इफेक्ट भावांनो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर पुन्हा ते इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्पोर्ट कलरचा जो ऑप्शन आहे तो ऑन करायचा आहे आणि इफेक्ट पुन्हा कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर इथून पुढे इफेक्ट भावांनो असाच पेस्ट करायचा आहे. कुठपर्यंत, तर भावांनो इथपर्यंत. इथे तुम्ही बघू शकता इथे आपण डबल लेअर ॲड केलेले आहे. तर इथपर्यंत भावांनो आपल्याला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचं आहे. 13.29 सेकंदाच्या मागच्या जेवढे इमेजेस आहेत सगळे इमेजेसला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे. आपला इफेक्ट नंबर 2 इथून भावांनो कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे, थोडंसं इथून पुढे यायचं आहे भावांनो आणि खालच्या लेअरला आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे फक्त एका इमेजला, जिथे आपण डबल लेअर ॲड करून घेतलेले आहे तिथे. त्याच्यानंतर आपला इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचा आहे. सिम्पली पुन्हा आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आता मगाशी खालच्या आता भावांनो वरच्या लेअरला आपला इफेक्ट नंबर भावांनो 3 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा भावांनो आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती येऊया. आपला इफेक्ट नंबर भावांनो 4 इथून कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर भावांनो आपल्या बेटमार्कवरती यायचं आहे, थोडंसं भावांनो आपण पुढे येऊया.
तर इथून पुढे भावना आपल्याला काय करायचं आहे, इथून पुढे आपल्याला लहान इमेजेस स्टार्ट होत आहेत. तर 2 इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 4 द्यायचा, त्याच्यानंतर 1 सोडायची, त्याच्यानंतर पुन्हा 2 इमेजेसला द्यायचा आणि त्याच्यानंतर 1 सोडायची, 2ला द्यायचा, 1 सोडायची, पुन्हा 2ला द्यायचा, 1 सोडायची. अशा प्रकारे भावना आपला इफेक्ट नंबर 4 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती आम्हाला लास्टचा इफेक्ट म्हणजे 1 नंबरचा इफेक्ट पुन्हा कॉपी करायचा आहे. स्पॉट कलरचं ऑप्शन ऑफच ठेवायचं भावनो आणि भावना आपले जे इमेजेस राहिलेले आहेत मध्ये आपण एक इमेज सोडलेले आहे त्यांना भावना आपला इफेक्ट नंबर 1 पुन्हा पेस्ट करायचा आहे. तर भावना अशा प्रकारे आपला व्हिडिओ होतोय. इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जाऊन एक बॉर्डर आपण ॲड करून घ्यायची आहे. तिथून आपण भावना आपली बॉर्डर जी आहे तिथून ॲड करून घेऊया. थ्रेडवरती जायचं भावनो, स्ट्रेट टू कंपोजिट एरिया करायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर भावनो खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे भावनो आणि आपला लोगोचा फोल्डर इथून सिलेक्ट करून आपला एक लोगो ॲड करायचा आहे. या लोगोची आपण थोडीशी साईज कमी करून घेऊया, एवढ्याशी साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं भावनो लोगो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत हा लोगो खेचून घ्यायचा आहे. तर भावना अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होईल. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ आपला भावना एक्सपोर्ट करायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. एकदम विशाळ फुल खतरनाक हा व्हिडिओ झालेला आहे भावनो. तर भावना भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.